नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर समाजात उघडपणे बोललं जात नाही, पण घराघरातल्या आणि नात्यातल्या अनेक मुली या दबावाखाली वावरत आहेत. रिलेशनशिप ज्याची सुरुवात खरं तर विश्वासाने आणि निखळ प्रेमाने होते, पण काही काळाने त्यात असे एक वळण येते जिथे प्रश्न निर्माण होतात तुमच्या सुरक्षिततेचे आणि आत्मसन्मानाचे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपलं मानतो तेव्हा आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण काय होतं जेव्हा तोच विश्वास एका विशिष्ट अटीवर येऊन थांबतो? जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर तू माझ्याशी शारीरिक संबंध का ठेवत नाहीस? हा एक असा प्रश्न आहे जो आज हजारो मुलींना रोज विचारला जातोय. हा केवळ एक प्रश्न नाही, तर हा एक मानसिक दबाव आहे जो प्रेमाच्या नावाखाली तुमच्यावर टाकला जातो. पण या आग्रहाच्या मागे नक्की कोणती मानसिकता दडलेली असते? तो तुमच्यावर खरंच प्रेम करतोय की केवळ तुमच्या शरीराचा वापर करू पाहतोय? तो असुरक्षित आहे की तुमच्याशी टाइमपास करतोय? आज आपण मानसोपचार तज्ज्ञांच्या नजरेतून आणि रिलेशनशिप सायकोलॉजीच्या आधारे या गंभीर विषयाचा उलगडा करणार आहोत. मुलं शारीरिक संबंधासाठी इतका टोकाचा आग्रह का धरतात, आणि अशा वेळी एका मुलीने नेमकी कोणती पावले उचलायला हवीत जेणेकरून तिचे आयुष्य आणि चारित्र्य दोन्ही सुरक्षित राहील? पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण आज आपण प्रेमाच्या पडद्यामागचं ते सत्य पाहणार आहोत जे सहसा कोणी उघडपणे सांगत नाही. अत्यंत गांभीर्याने आणि शेवटपर्यंत ऐका, कारण हा विषय तुमच्या जगण्याच्या पद्धतीला एक नवी दिशा देऊ शकतो. बऱ्याचदा नात्याची सुरुवात खूप सुंदर होते, पण काही दिवसातच त्यात एक विचित्र बदल जाणवू लागतो. काही मुलांचा हेतू सुरुवातीपासूनच स्पष्ट असतो, पण तो ते कधीच बोलून दाखवत नाहीत. त्यांच्यासाठी नातं म्हणजे केवळ एक खेळ किंवा टाइमपास असतो. अशा मुलांच्या लेखी प्रेमाच्या भावनेपेक्षा शारीरिक आकर्षण आणि तात्पुरती मजा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यांना एखादी मुलगी पटवणं, तिच्याशी गोड बोलणं आणि तिला शारीरिक संबंधासाठी तयार करणं हे एखाद्या टार्गेट सारखं वाटतं. एकदा का त्यांचं हे टार्गेट पूर्ण झालं किंवा त्यांना हवं ते मिळालं की मग नात्यातला तो गोडवा अचानक गायब होतो. अशा मुलांची ओळख पटवणं फारसं कठीण नसतं. रिलेशनशिप सुरू होऊन महिना 2 महिने झाले नाहीत तोवरच ते शरीर सुखाच्या गोष्टी करू लागतात आणि प्रेमाच्या आणाभाका घेण्याऐवजी एकांताची मागणी करू लागतात. जर तुम्ही नकार दिला तर ते चिडतात, आबुला धरतात किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यांच्यासाठी तुम्ही एक व्यक्ती म्हणून महत्त्वाच्या नसता, तर केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं एक साधन असता. अशा लोकांपासून स्वतःला वेळी सावध करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यासाठी तुमचं मन तुटल्याने किंवा तुमच्या आयुष्याचं काय होईल याने काहीच फरक पडत नाही. पण प्रत्येक वेळी केवळ मजेसाठी असा आग्रह धरला जातो असं नाही. कधी कधी यामागे खोलवर रुजलेली असुरक्षितता किंवा इनसिक्युरिटी दडलेली असते. जेव्हा एखादा मुलगा नात्याबद्दल शासक असतो किंवा त्याला मनात खोलवर भीती वाटते की तुम्ही त्याला सोडून जाल, तेव्हा तो शारीरिक संबंधांना एक प्रकारची लॉकिंग सिस्टीम समजतो. त्याला असं वाटतं की जर एकदा का शारीरिक जवळीक निर्माण झाली तर सामाजिक किंवा मानसिक दडपणामुळे मुलगी आपल्याला सोडून जाण्याची शक्यता कमी होईल. मित्रमंडळीच्या चुकीच्या गप्पांमध्येही अनेकदा ती तुला फक्त फसवते रे, ती तुझ्या बाबतीत सिरियस नाही किंवा ती फक्त तुझा वापर करून घेते अशा प्रकारची चिथावणी दिली जाते, ज्यामुळे मुलांच्या अहंकाराला धक्का लागतो. या दबावामुळे तो मुलगा स्वतःला पुरुष म्हणून सिद्ध करण्यासाठी किंवा तुमच्यावर हक्क गाजवण्यासाठी जबरदस्ती करू लागतो. त्यांच्या मनात सतत एक भीती असते की तो तुमच्यासाठी पुरेसा नाही किंवा तुमचं कोणा दुसऱ्यावर प्रेम जडेल. शारीरिक जवळीक साधून तो ती भीती घालवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला हे उमजत नाही की शरीर जोडल्याने मन जोडली जातातच असं नाही. उलट अशा दबावामुळे नात्यातला विश्वास कायमचा उडू शकतो. नात्यात जेव्हा बराच काळ लोटतो, 2-3 वर्ष एकत्र राहिल्यानंतर एक नैसर्गिक शारीरिक ओढ निर्माण होणं हे मानवी स्वभावानुसार साहजिकच असतं. यालाच आपण शारीरिक गरज मानू शकतो. जेव्हा वयाचा एक टप्पा गाठला जातो तेव्हा हार्मोन्स आणि भावनांचा वेग वेगळा असतो. अशा वेळी जर भविष्याबद्दलचे विचार पक्के असतील तर जोडीदाराला वाटू शकतं की आता आपण पुढचं पाऊल टाकायला हवं. ही एक केवळ इच्छा असते, पण ती व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. जो मुलगा खरोखर प्रेम करतो तो आपली ही गरज तुमच्यासमोर मांडेल, पण तुमचा नकार असेल तर तो त्याचा आदरही करेल.
इथे महत्त्वाचा फरक हा आहे की तो तुम्हाला प्रेशराईज करणार नाही, पण अनेकदा मुलांच्या डोक्यात या नैसर्गिक गरजेचं इतकं स्तोम असतं की त्यांना समोरच्या मुलीची मानसिक स्थिती किंवा तिची सामाजिक परिस्थिती दिसत नाही. त्यांना फक्त स्वतःच्या भावनांची तीव्रता महत्त्वाची वाटते. या आग्रहामागे आजकालचा डिजिटल काळ आणि अश्लील कंटेंटचा वाढलेला प्रभाव हे सुद्धा एक मोठे कारण आहे. अनेक तरुण मुले इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काल्पनिक जगाला सत्य मानू लागतात. त्यांना वाटते की चित्रपटात किंवा व्हिडिओमध्ये जसे दाखवले जाते तसेच प्रेमाचे स्वरूप असले पाहिजे. यामुळे त्यांच्या मनात वास्तवापेक्षा अपेक्षांचे डोंगर उभे राहतात. समोरची व्यक्ती एका वेगळ्या कौटुंबिक संस्कारातून आणि मानसिकतेतून आली आहे याचे भान त्यांना राहत नाही. ही मुले स्क्रीनवर जे पाहतात त्याचे अनुकरण आपल्या जोडीदारासोबत करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा तसे घडत नाही तेव्हा त्यांचा भ्रम निराश होतो. हा प्रभाव इतका खोल असतो की त्यांना नैसर्गिक प्रेमापेक्षा शारीरिक क्रियांमध्ये अधिक रस वाटू लागतो. अशा वेळी मुलींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा या त्यांच्या स्वतःच्या नसून तो पाहत असलेल्या चुकीच्या गोष्टीचा परिणाम असू शकतात. अशा परिस्थितीत मुलींनी सर्वात आधी एक गोष्ट मनावर बिंबवली पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या मानसिक किंवा भावनिक दबावाखाली येणे हे स्वतःच्या अस्तित्वाशी तडजोड करण्यासारखं आहे. जोडीदार रागावेल, तो सोडून जाईल किंवा तो आपल्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही या भीतीपोटी घेतलेला कोणताही निर्णय कधीच सुखावह नसतो. जर तुमच्या जोडीदाराचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर तो तुमच्या ना या शब्दाचा आदर करेल, कारण प्रेमाची पहिली पायरीच आदर असते. प्रेमात सक्तीला किंवा ब्लॅकमेलिंगला अजिबात जागा नसते. जर तुम्हाला वारंवार असं वाटत असेल की तुम्ही केवळ त्याला गप्प बसवण्यासाठी किंवा त्याचं मन राखण्यासाठी एखादी गोष्ट करत आहात तर समजून जा की तुम्ही एका अत्यंत चुकीच्या आणि धोकादायक मार्गावर आहात. तुमचं शरीर आणि तुमचं मन यावर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. कोणाचंही क्षणिक समाधान करण्यासाठी स्वतःच्या आत्मसन्मानाला मुरड घालू नका, कारण एकदा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवणं अशक्य असतं. अनेकदा मुले प्रेमाची कसोटी म्हणून शारीरिक संबंधाची मागणी करतात, जे अत्यंत चुकीचं आहे. जर तू माझ्यावर खरं प्रेम करतेस तर तुला माझ्याशी शारीरिक व्हायला काय हरकत आहे हा प्रश्न विचारून तुमच्या लॉयलिटीचे पुरावे मागितले जातात. हे नेहमी लक्षात ठेवा की प्रेम सिद्ध करण्यासाठी कपडे उतरवण्याची किंवा स्वतःला सोपवून देण्याची अजिबात गरज नसते. विश्वास, एकमेकांना कठीण काळात दिलेली साथ, एकमेकांचा सन्मान आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेलं बळ हे प्रेमाचे खरे आणि शाश्वत पुरावे आहेत. जे नाते केवळ शरीराच्या अटीवर किंवा बेडरूमपर्यंत जाण्याच्या हमीवर टिकून असतं ते नातं कधीच दीर्घकाळ टिकू शकत नाही. जो माणूस तुमच्या निष्ठेवर संशय घेतो आणि शारीरिक संबंधानंतरच तुमचं प्रेम मान्य करेल अशी अट घालतो तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचाच नाही. प्रेमात अटी नसतात तर फक्त बिनशर्त स्वीकार असतो. आजच्या काळात शारीरिक संबंधाच्या मागणीसोबतच डिजिटल प्रायव्हसीचा मुद्दाही तितकाच गंभीर झाला आहे. अनेकदा मुले संबंध ठेवण्यासाठी किंवा केवळ लांबूनच एकमेकांच्या प्रायव्हेट फोटोची किंवा व्हिडिओची मागणी करतात. हे तर फक्त आपल्या दोघांमध्येच राहील असे आश्वासन दिले जाते, पण मुलींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डिजिटल जगात काही कायमची खाजगी राहत नाही. तुमचा विश्वास कितीही असला तरी समोरच्या व्यक्तीच्या फोनमधील तो डेटा उद्या कोणाच्या हाती लागे किंवा ब्रेकअप झाल्यानंतर त्याचा कसा वापर होईल याची शाश्वती नसते. अशा प्रकारची मागणी करणे हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक दबावच आहे. जर तुमचा जोडीदार तुमच्याकडे अशा फोटोची मागणी करत असेल तर तिथे सावध व्हा. तुमचे चारित्र्य आणि तुमची सुरक्षा ही कोणत्याही नात्यापेक्षा मोठी आहे. डिजिटल पुराव्याच्या आधारे होणारे ब्लॅकमेलिंग हे आजच्या काळातील सर्वात मोठे वास्तव आहे. त्यामुळे लॉयलिटीच्या नावाखाली स्वतःची प्रायव्हसी धोक्यात घालू नका. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःची पूर्ण खात्री करणं आणि स्वतःला वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जगाने काय केलं, तुमच्या मैत्रिणींनी काय केलं किंवा तुमचा जोडीदार किती विनवण्या करतोय यापेक्षा तुमच्या मनाचा आवाज काय सांगतोय हे सर्वात महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुमच्या मनात हो आणि नाही असा थोडा जरी संभ्रम आहे तोपर्यंत तुमचं अंतिम उत्तर नाही असंच असायला हवं. शांतपणे विचार करा की जर उद्या काही कारणास्तव हे नातं टिकलं नाही तर आज घेतलेल्या निर्णयाचा मला आयुष्यभर पश्चाताप होईल का? जर त्याचं उत्तर हो असेल तर तिथेच थांबणे तुमच्या हिताचे आहे. तुमची मानसिक तयारी, तुमची सुरक्षा आणि तुमच्या भविष्याचा विचार करणे हा स्वार्थ नाही तर तो तुमचा मूलभूत हक्क आहे. इथे सहमती किंवा कन्सेंटचा खरा अर्थ समजून घेणे खूप गरजेचे आहे.
सहमती म्हणजे केवळ हो म्हणणे नव्हे, तर ती पूर्णपणे मोकळ्या वातावरणात कोणत्याही दडपणाशिवाय दिलेली संमती असते. अनेकदा मुली नाईलाजास्तव किंवा जोडीदाराचा मूड खराब होईल म्हणून हो म्हणतात. याला खरी सहमती म्हणता येणार नाही. जर एखाद्या क्षणी तुम्ही हो म्हटले असेल आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला वाटले की हे चुकीचे आहे, तर तुम्हाला तिथेच थांबण्याचा पूर्ण अधिकार आहे. नात्यात प्रत्येक टप्प्यावर सहमतीची गरज असते. जो जोडीदार तुमच्या मनातील घालमेल समजू शकत नाही आणि तुमच्या संकोचाचा मान राखू शकत नाही, तो तुमच्या जीवनाचा जोडीदार म्हणून योग्य नाही. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं आणि कोणाच्याही प्रभावाखाली न येणं हीच तुमची खरी ओळख आहे. कधी कधी जोडीदाराला केवळ तुमच्याकडून शाश्वतीची किंवा विश्वासाची गरज असते. जर तो त्याच्या मनातील असुरक्षिततेमुळे शारीरिक संबंधाचा आग्रह धरत असेल, तर त्याला शरीराऐवजी मानसिक आधार देऊन त्या असुरक्षिततेतून बाहेर काढा. त्याला सांगा की तुमचं त्याच्यावर किती सखोल प्रेम आहे आणि शारीरिक जवळीक नसतानाही तुम्ही त्याच्याशी किती एकनिष्ठ आहात. त्याच्यासोबत भविष्याची प्लॅन करा. त्याला तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयात सामावून घ्या आणि त्याच्या भीतीचं मूळ शोधून ती संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा त्याला खऱ्या अर्थाने हे जाणवेल की तुमचं नातं रक्तमासाच्या पलीकडचं आहे आणि तुम्ही त्याला सोडून कुठेही जाणार नाही आहात, तेव्हा त्याच्या मनातील तो हट्ट आपोआप गळून पडेल. स्पष्ट संवाद आणि एकमेकांच्या मर्यादांची जाणीव हे कोणत्याही सदृढ नात्याचं गमक आहे. शेवटी हे आयुष्य तुमचं आहे आणि त्याचे लगाम तुमच्याच हातात असले पाहिजेत. नात्यात ओढ असणं स्वाभाविक आहे, पण त्या ओढीने तुमच्या स्वाभिमानाचा किंवा तुमच्या शांततेचा बळी घेऊ नये. प्रेम हे बंधन नसावं, तर ती एक अशी जागा असावी जिथे तुम्हाला स्वतःची भीती वाटणार नाही किंवा स्वतःला असुरक्षित वाटणार नाही. तुमचा जोडीदार असा निवडा जो तुमच्या शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या मनाच्या आणि विचारांच्या सौंदर्याचा अधिक आदर करेल. लक्षात ठेवा, योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा गोष्टी कोणत्याही दबावाशिवाय नैसर्गिकपणे घडतात. त्यासाठी कोणासमोर झुकायचे किंवा स्वतःचं चारित्र्य सिद्ध करायची गरज उरत नाही. तुमची स्वतःची किंमत ओळखा आणि कोणत्याही गोंधळात स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका. तुमचं आजचं एक खंबीर नाही, कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य सावरू शकतं आणि तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचू शकतं. सावध राहा, स्वतःचा आदर करा आणि प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही शोषणाला खंबीरपणे पायबंद घाला. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.